क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, सकल हिंदू धर्म समाज की, गो माता की, गंगा मैया की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, नमः पार्वती पते हर हर। सकल हिंदू समाज आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुण्यतिथी समारोह आणि या समारोहामध्ये व्यासपीठावर उपस्थित हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व मान्य श्री नितेशजी राणेसाहेब, त्याचबरोबर परमपूज्य निलेश जैन मुनी, या ठिकाणी उपस्थित सकल हिंदू समाज, त्याचबरोबर राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व या ठिकाणी आलेली मान्यवर मंडळी, माझे गोरक्षक, श्री मलंगडाच्या कार्यामध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग आहे असे सर्व कार्यकर्ते, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत, ज्यांचा उल्लेख करताना समर्थ रामदासांनी निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू असा केलेला आहे। असे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा पुण्यतिथी समारोह या ठिकाणी साजरा होत आहे। खरं तर या ठिकाणी आपला सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर 2 मिनिटं म्हणजे काहीच नाही, परंतु मला वेळेची मर्यादा आहे भाई, वेळेची मर्यादा असल्यामुळे 2 मिनिटं म्हणजे 2च मिनिटं मी आपल्या सर्वांशी घेणार आहे। या ठिकाणी उपस्थित सकल या हिंदू समाजाला मी प्रथमतः धन्यवाद देईन की आज एवढ्या भव्य प्रमाणामध्ये आणि अतिशय उत्साहाने आपण अगदी योग्य जागेवरती हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक संकल्पसुद्धा आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे की या भागामध्ये पुष्कळसे गोरक्षक आहेत, बरेचसे हिंदू धर्मनिष्ठ असलेले माझे युवक आहेत आणि म्हणून या भागामध्ये मुंब्रा परिसरातून, ठाणा परिसरातून एक भव्य संघटन उभं राहावं असा संकल्प आम्ही जो केला होता, आज त्याला एक दिशा मिळालेली आहे आणि म्हणून प्रत्येक आठवड्याला या संघटनाची बैठक या भागामध्ये होणार आहे। मी सर्व युवकांना सांगेन की या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एक आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली प्रत्येक गुण जो आहे तो आपण घेण्यासारखा आहे, पण सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा करायला या ठिकाणी आपल्याकडे वेळ नाही। परंतु सध्या जी परिस्थिती आपण समाजाची पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जो गुण आहे त्याच्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे। माँसाहेबांनी राजांना सांगितलं की राजा, तू मोठा हो, या देशाला, या राज्याला तुझी गरज आहे, पण मोठा हो करायची की परस्त्रीचा सन्मान करायचा। आणि हे माँसाहेबांनी महाराजांना सांगितल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा सन्मान तर केलाच, परंतु त्याचबरोबर वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला एक खूप मोठा प्रसंग आहे, मला तो आपल्याला सांगायचा आहे। हैदराबादला एका मुलीवरती अत्याचार झाला होता, मला वाटते कोरोनाच्या काळामध्ये, आणि त्या मुलीवर 4 नराधमांनी अत्याचार केला। पोलिसांनी त्यांना 24 तासाच्या आतमध्ये अटकसुद्धा केले। नुसते अटक नाही केले तर पोलिसांनी विचार केला की या नराधमांना आपण जर सोडले तर हे पुन्हा एखाद्या मुलीवरती अत्याचार करतील, तिचं जीवन उद्ध्वस्त करतील। आणि पोलिसांनी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता, वरिष्ठांचा सल्ला न घेता
त्या सगळ्या नराधमांचा एन्काउंटर करून टाकला. हैदराबादची घटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या हिंदू समाजाकडून घराघरातून पोलिसांचं कौतुक झालं. पण आपल्याला सांगेन की या ठिकाणी त्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या चौघांचा एन्काउंटर पोलिसांनी आत्ता केला 2022-2021ला. पण हा आदर्श मला वाटते त्या पोलिसांनी घेतला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून. कारण पहिला एन्काउंटर करणाऱ्या महाराष्ट्रातला पहिला राजा कोण असेल? छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षी एका शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या लांजाच्या पाटलाचा पहिला एन्काउंटर केला होता. आणि म्हणून आजच्या प्रसंगी पुष्कळ बोलण्यासारखं होतं. परंतु एक वाक्य माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या सांगेन की ज्यांच्या अंगामध्ये सळसळणार रक्त आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना सांगेन की आता इथून पुढे तुम्ही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं. कुणाच्या अंगामध्ये बरं का खंडोबा येतो, कुणाच्या अंगामध्ये कुठला देव येतो, कुणाच्या अंगामध्ये देवी येते. पण माझ्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजेत, संभाजी महाराज आले पाहिजेत. आणि माझ्या आई बहिणीवरती डोळा ठेवणारा जो काही समाज आहे, लव जिहादच्या माध्यमातून असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करायचं आहे. आणि म्हणून या जाणत्या राजाला मानाचा मुजरा या ठिकाणी मी करतो. समस्त सकल हिंदू समाजाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय रामकृष्ण हरी.